ठाणे मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत उठवला आवाज. भारतीय रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामास विलंब होतोय. 120 कोटींचा हा प्रकल्प आता 245 कोटींपेक्षा अधिक खर्चाचा झाला असून ही बाब चिंताजनक आहे. रेल्वे मंत्रालयानं मुंबई विभागाला तात्काळ अधिकृत सूचना देऊन हा प्रकल्प जलद गतीनं पूर्ण करावा आणि प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली आहे. ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या बांधकामात होणारा विलंब आणि खर्चाचा अतिरेक याबाबत आज खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहरमध्ये आवाज उठवला. मुंबई महानगर प्रदेशातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा ताण रेल्वे सेवेवर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जीवन सुलभता आणि प्रवास सुलभता हे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या ठाणे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक मंजूर करण्यात आलं. ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडनं वयाच्या 60% भागाचं काम पूर्ण केले. तथापि मध्य रेल्वेचं काम अद्याप सुरू झालं नसल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. रेल्वे मंत्रालयानं मुंबई विभागाला तात्काळ अधिकृत सूचना जारी करण्यात जेणेकरून रेल्वेला त्याचं काम सुरू करता येईल. वाढलेला खर्च लक्षात घेता आवश्यक निधी त्वरित मुंबई विभागाला उपलब्ध करून द्यावा आणि हा प्रकल्प जलद गतीनं पूर्ण करावा, जेणेकरून जनतेच्या पैशांचा अपव्यय होणार नाही आणि ठाण्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.